श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुवे नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विज्ञानानां श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं
त्यामुळे सगळ्यांनी मला साथ करा, सगळेजण त्याच्यात भक्ती तीच खरी, हरीची भक्ती तीच खरी,
कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमो साष्टांगे त्या दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या दृष्टी ठेवा कीर्तनिया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ दासगणू महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. आपल्या अभंगाच्या सुरुवातीला दासगणू महाराज म्हणतात, काय म्हणतात, हरीची भक्ती तीच खरी, भक्ती तीच खरी, हरीची भक्ती तीच खरी, भक्ती तीच खरी. आता भक्तीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. मग ती सगुण भक्ती आहे, निर्गुण भक्ती आहे, सकाम भक्ती आहे, निष्काम भक्ती आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी भक्तीचे 9 प्रकार सांगितले, 9 विधा भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. असे भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे भक्तीचे प्रकार आहेत तसे भक्ताचे सुद्धा वेगवेगळे प्रकार. मग कुणी देवभक्त असेल, कुणी देशभक्त असेल, कुणी धर्मभक्त असेल, कुणी गुरुभक्त असेल, कुणी मातृपितृभक्त असेल, कुणी गुरुभक्त, कुणी देशभक्त, असे अनेक वेगवेगळे भक्त सुद्धा वेगवेगळे आहेत. पण दासगणू महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कोणतीही भक्ती करा आणि कोणतेही भक्त व्हा, फक्त ती भक्ती कशी करा, खरी भक्ती करा. भक्ती तीच करा, मनापासून करा, श्रद्धेने करा. कारण भक्ती हे काय आहे, भक्ती हे भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. भक्तीच्या माध्यमातून आपण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. मुळात आपल्याला हा नरदेह भगवंतानी त्याच्यासाठी दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला भौतिक गोष्टी दिसतात आहेत, ह्या याच्यासाठी नरदेह नाही, हा हे फक्त तुम्हाला या संसारामध्ये देवाने गुंतवून ठेवलाय. पण खरं कारण काय आहे तर खरं हेच आहे की या नरजन्मामध्ये येऊन तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायची. कशातून सुटका करायची आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची आहे. पण माणूस हे खरं जे आहे ते बाजूला ठेवतो आणि या संसारामध्येच गुरफटत राहतो. आणि हा नरजन्म फार दुर्मिळ आहे. तुकोबाराय म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. मानव जन्म मिळणं इतकं सोपं नाहीये, खूप कठीण आहे. पण माणूस काय करतो, माणसाला हे कळतं सगळं पण वळत नाही. तो भक्ती करतो असं दाखवतो, भगवंताची भक्ती मी करतो, खरी भक्ती करतो का? पण जर तुम्ही देवभक्त आहात तर देवाची भक्ती ही मनापासून केली पाहिजे, श्रद्धेने केली पाहिजे, भावाने केली पाहिजे. दुसऱ्याच्या अंगणातले फुलं सकाळी लवकर उठून चोरून आणायचे आणि ते देवाला वाहायचे, ही कुठली भक्ती आहे? देवाची पूजा करता, आम्ही खूप भक्त आहोत असं दाखवता, आम्ही देवाची खूप भक्ती करतो म्हणता आणि असा प्रकार करता. 10 रुपयाची फुलं आणणं आपल्याच्याने होत नाही, किंवा 10 रुपयाची फुलं विकत घेतात लोक आणि फुलं घेऊन निघून जातात, 10 रुपये द्यायचे विसरलो म्हणतात. ही कुठली भक्ती आहे? भगवंताची भक्ती करायची तर ती श्रद्धेने करा.
आता एक 15 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगते. एक गृहस्थ असे भेटलेत, म्हणजे आमच्या घरी दत्तगुरु महाराजांचं खूप कडक हे असतं. आमच्या सुनबाईला माहिती आहे, खूप सोहळं असतं. म्हणले खूप सोहळं असतं. आम्ही 7 दिवस म्हणजे उपवास करतो, एक काही खात नाही आणि कडक उपवास असतो आमच्याकडे. 7 दिवसाचं पारणं असतं दत्ताचं. आणि आम्ही खूप धार्मिक लोक आहोत. आणि असं म्हणता म्हणता बोलता बोलता त्या गृहस्थाने तंबाखू काढला. पण आता मी जरा थोडी स्पष्ट वागती आहे. मी म्हणली, का तुम्हाला उपवासाला हे चालतं का? मग 7 दिवसाच्या उपवासामध्ये तुम्ही काहीच खात नाही म्हणता, उपवास करतो, मग हे चालतं का उपवासाला? नाही म्हणले. ते काय म्हणे की काही सुचलं नाही त्यांना उत्तर देणं. नाही म्हणे, त्या 7 दिवसात मी खात नसतो म्हणले. म्हणजे 7 दिवसात नसतं खात तर मग त्याच 7 दिवसात सोडून टाकायचं नाही. ज्याला व्यसन आहे तो 15 मिनिटं सुद्धा राहू शकत नाही त्या गोष्टीपासून. तो 7 दिवस बिना याचं राहतो का? मग ही कुठली भक्ती आहे? लोकांना सांगताना खूप सांगायचं की आम्ही असे भक्त आहोत आणि तुम्ही असा प्रकार करता, ही कुठली भक्ती आहे? अशा पद्धतीने भगवंत प्राप्त होईल का तुम्हाला? जर भाव असला माईक तर देव होईल महाठग. नवल तयाचे कौतुक जैसास तैसा. भगवंत कशालाही एवढ्याशा तेवढ्याशा गोष्टींनी पावणारा देव काही बाजारचा भाजीपाला आहे का? संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात त्यांच्या अभंगामध्ये? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा हा शांत भेटायचा नाही रे. देव माझा भाजीवाला नाही. देव माझा भाजीवाला नाही. कोकणातल्या बाईची गोष्ट सांगते. कोकणातल्या म्हणून सांगते. आता आणि मी महिनाभराचा उपवास केला, व्रत केलं. महिनाभराचा उपवास केला, महिनाभराचं व्रत केलं. कुठलं व्रत केलं? आणि मी 1 महिनाभर वरण भात खाणार नाही असं ठरवलं. महिनाभर वरण भात खाणार नाही. एक दिवस पार पडला. आता मला असं माहिती नाही बरं किती प्रमाणात वरण भात खातात ते, कारण आम्ही काही कोकणात गेलो नाही. पण तिची गंमत सांग. वरण भात 1 दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. चौथ्या दिवशी तिची मैत्रीण घरी आली. म्हणजे का ग तुझा चेहरा काय एवढा उतरलास? अगं म्हणे मी व्रत केलं. हे कसलं व्रत केलं? ठरवलंय म्हणे महिनाभर वरण भात खायचं.
अहो पण तुला वरण भाताशिवाय होत नाही, तू वरण भाताचं त्याग केलं म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली ना, असं करू नको. वरण भात सोडलाय ना, ठीक आहे, डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून खायला, खिचडी खाऊन काय करायला काय हरकत आहे? हो म्हणे, हे पटलं. म्हणजे आता तिने काय ठरवलंय की व्रत करायचं. भगवंत काय, संत काय म्हणतात आहे की तुम्ही भगवंताची भक्ती करा. जे व्रत तुम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं आचरण करा. कारण दासगणू महाराजांनी जी खरी भक्ती आहे आणि खरा भक्त आहे याची जणू या अभंगामध्ये एक आचारसंहिता सांगितली आहे की खरा भक्त कसा असावा आणि खरी भक्ती कशी असावी. हे समजावून सांगताना पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात, दंभा फाटा अद्वेष्टी मन, दंभा फाटा अद्वेष्टी मन, संनिधीला आचरी हरीची भक्ती तीच खरी, हरीची भक्ती तीच दंभा फाटा अद्वेष्टी मन. जो खरा भक्त आहे त्याचं मन असं द्वेषी नाही राहत कधी. त्याचं मन कधीही द्वेषाने भरलेलं राहत नाही. त्याचं मन अगदी स्वच्छ असतं. कोणाच्याही बद्दल त्याच्या मनामध्ये असूया नसते. कोणाच्याही मनाबद्दल त्याच्या मनामध्ये दुष्ट भाव नसतो. तो स्वच्छ मनाचा असतो. पण सामान्य लोक त्याच्यावर नेमके उलट असतात. किती द्वेष करावा हो माणसाने, त्याला काही मर्यादा, किती द्वेष करावा. नामस्मरणा वाचून आवडे गोष्ट न ज्या दुसरी. या ठिकाणी दासगणू महाराजांनी, सगळ्या संतांनी जे नामस्मरण भक्तीचा प्रसार आणि प्रचार केला तोच दासगणू महाराजांनी केलेला आहे. तेच दासगणू महाराज सांगतात आहे की नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि ही भक्ती अशी आहे, नामस्मरण भक्ती अशी आहे का तिला ना पैसे लागत, ना तिला कुठल्या साधनाची गरज आहे. ती तुम्ही कुठेही करू शकता, कोणतेही काम करत असताना करू शकता. माझे वडील नेहमी म्हणायचे, जिभले तुले काय धंदा, जिभले तुले काय धंदा, भज मन हरी हरी गोविंदा. जिभले तुले काय धंदा, भज मन हरी हरी गोविंदा. जिभले काय धंदा, जिभले काय धंदा, भज मन हरी हरी गोविंदा. हरी हरी गोविंदा, हरी हरी गोविंदा. भगवंताचं नामस्मरण करत राहा ना, त्याला काही लागत नाही. कसंही करता येते, काम करताना पण करता येते. सदा सदा येता जाता उठत बसता काम करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता. घरी दारी शय्ये वरी रथी सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजून भगवत चिंतन करी. कसंही हे नाम घेता येते. म्हणून नामस्मरण भक्तीचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे संतांनी. आणि आपल्याला हा नरदेह मिळाला म्हणजे तो धन्य झाला असं अजिबात नाही. नरजन्म धन्य होण्यासाठी भगवंताचं नामच घ्यावं लागतं. मग ते कोणत्याही देवाचं नाव घ्या.
असं काही कंपल्सरी नाहीये की याच देवाचं नाव घ्या, त्याच देवाचं घ्या. तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करावी. एकनाथ महाराज म्हणतात, राम नामे आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व. तुकोबाराय म्हणतात, राम नामे वाट चाली, यज्ञ पावलं पाव. आणि समर्थ म्हणतात, सहस्त्रनामामध्ये कोणी एक जपता होतसे सारखे. कोणत्याही देवाचं नाव घ्या, फक्त ते कसं घ्या, श्रद्धेने घ्या, भावाने घ्या, मनापासून घ्या. त्यामुळे काय होईल, त्यामुळे चित्त शुद्ध होऊन मन आणि बुद्धी भगवत प्राप्तीसाठी मार्गी लागेल. चांगले लोक भेटतील, साधू संतांचा सहवास लाभेल आणि मनातल्या सगळ्या वासना नष्ट होऊन अंती भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून दासगणू महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतात, शांत सदय सुची मन हे जाचे, शांत सदय सुची मन हे जाचे, विषया धरित तुरिये हरियेचे भक्ती एकदम शांत. कोणताही प्रसंग येऊ, कुठलंही संकट येऊ, कोणत्याही अडचणी येऊ, कितीही दुःख वाट्याला येऊ, तो असा शांत असतो. शांत सदय. त्याचं हृदय हे कसं आहे, दयेने ओत क्रोध भरलेलं आहे. शांत सदय सुची. सुची म्हणजे सुचिरभूत, अगदी स्वच्छ, निर्मळ, निर्लेप. त्याच्या मनात कुठल्याच वासना नाही, असं त्याचं मन असतं. शांत सदय सुची मन हे ज्याचे, विषया धरित दूर. विषय वासना त्याच्या आजूबाजूला करते, असा हा खरा भक्त असतो. आणि म्हणून असे जे भक्त कोणी असतील, खरी भक्ती करणारे, त्यांच्यासाठी दासगणू महाराज म्हणतात, दास गणो म्हणे असा असे जो, दास गणो म्हणे असा असे जो, त्याची माय धरी, त्याची माय धरी, हरीची भक्ती जो मनाने शुद्ध आहे, ज्याला कुठल्याही कोणाचं चांगलं झालेलं पाहून ज्याचं मन आनंदित होतं, कोणाचं वाईट झालेलं पाहून त्याला दुःख होतं, ज्याचं मन सुचिरभूत आहे, ज्याच्या मनात वासना नाही, जो अतिशय शांत स्वभावी आहे, नामस्मरणा वाचून त्याला दुसरं काहीच सुचत नाही, असा जो कोणी भक्त असेल तर त्याच्या चरणाशी मी नतमस्तक होतो. आणि म्हणून आपल्या ही आयुष्याचं सार्थक व्हावं, नरजन्म धन्य व्हावा असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने भगवंताची भक्ती ही खऱ्या मनाने, शुद्ध मनाने, पवित्र भावनेने, श्रद्धेने आणि निष्ठेने करावी. म्हणून दासगणू महाराज आपल्या मूळ पदामध्ये म्हणतात,
फोटो काढतो. जय जय रघुवीर समर्थ. झालं का? एकदा हात धरलं, असा हात लावला. तरंगाला सुरुवात करण्यापूर्वी आज अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की जे स्वप्न आम्ही खूप वर्षापूर्वी बघितलं होतं की आमचा श्रीधर हा नेहमी माझ्या कीर्तनामध्ये तबल्याच्या किंवा पेटीच्या साथीला असतो, पण त्याच्यासोबत असा साथीदार असावा की तो पाहिल्यानंतर श्रोत्यांच्याही मनामध्ये आनंद व्हावा. आणि आम्हाला तर आज आनंदाचं म्हणजे तो आनंद गगनात मावत नाही. जे आम्हाला हवं होतं ते आज प्राप्त झालेलं आहे. आमची सुनबाई ही उत्तम गायिका आहे आणि त्यासोबत
तबला इतका सुंदर वाजवते आहे आणि तबल्याची साथ करते आहे. मला तिचं खूप कौतुक आहे. आणि आता याही पुढे कधीही कीर्तन होतील तेव्हा तेव्हा ती माझ्या साथीला येईल अशी मी नक्की आशा बाळगते. आणि श्रीधर तर उत्तम पेटी वादक, हार्मोनियम वादक आहेच. तबलाही तो उत्तम चांगला वाजवतो आणि त्याच्यासोबत कीर्तनही चांगला करतो. आणि त्यामुळे इतका आनंद होतोय आज खरं कीर्तन करण्याचा उद्देशच मनात हा होता की या दोघांची साथ घेणं. हे मनात ठेवूनच आले होते मी की एक वेगळं कौतुक आहे. मी आज जवळपास 12 वर्षापासून कीर्तन शिकते आहे. माझे ज्येष्ठ बंधू रामदादा ते नुसतेच माझे ज्येष्ठ बंधू नाही तर माझे कीर्तनाचे गुरु आहेत. काहीही मला येत नव्हतं, काहीच नव्हतं येत. या टाळीचा ठेका पण येत नव्हता. पण सगळं काही दादांनी शिकवलं आणि विशारद केलं, अलंकार केलं कीर्तनामध्ये. आणि आता मी बरेच ठिकाणी माझी कीर्तनं करते. आज बराच वेळ झाला म्हणून पूर्वरंग खूप थोडक्यात घेतला. पण आता आमचे रामदादा निवृत्त झालेले आहेत त्यामुळे पूर्ण वेळ त्यांनी माझ्यासाठी द्यावा असं मला वाटतं. आणि जास्तीत जास्त कीर्तनं माझ्याकडून त्यांनी तयार करून घ्यावी. 25 कीर्तनं तयार झालेली आहे. 5 झाली की 1 महिन्याचं कीर्तनाची सोय होऊन जाते. म्हणून त्यांनी माझ्यासाठी वेळ द्यावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आज माझी ताई सुद्धा माझ्या साथीला बसलेली आहे. हे सगळं पूर्व सुकृताचं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात की ज्याच्या जवळ पूर्व सुकृत आहे का म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व. ती सगळी पूर्व पुण्याई असल्याशिवाय हे सगळे तुम्ही लोक आज इथे आलेले आहेत. किती दुरून आलेत. आमच्या प्रियाताईचे सासरे सासूबाई हे लोक पुन्हा पुन्हा आम्हाला नाही भेटणार. तुम्ही भगिनी, आमचे जावई बुवा, एवढे चांगले लोक आज आम्हाला मिळाले. तुमच्याशी आमची गाठ पडली याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप धन्यता वाटते की तुमच्यासारख्यांशी आमचे योग आले. हे आमचं भाग्यच आहे. आज सगळेजण या ठिकाणी सकाळच्या कार्यक्रमाने थकलेले असूनही सगळे आनंदाने इथे येऊन बसले. खूप आनंद वाटतोय. आपण पूर्वरंग उरकलेला आहे. सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला नमन करून आणि विशेष म्हणजे आमच्या प्रियाताईसाठी, कारण सकाळीच सांगितलं की गर्भावरचे संस्कार तिच्या या कीर्तन श्रवणाने आपोआपच गर्भावरती हे चांगले संस्कार होणारच यात शंका नाही. तिची खूप इच्छा होती की मावशी कीर्तन कर आणि म्हणून तिच्याही इच्छेसाठी आज कीर्तनाला उभी राहिली आहे. ती ऐकते म्हणजे बाळही ऐकत आहे. ती झोपली की बाळ झोपलं. ती झोपणार नाही कारण तिच्यावरही आमचे संस्कार आहेत. तर असो, सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला या ठिकाणी अभिवादन करते, नमन करते आणि आपल्या उत्तरंगाला सुरुवात करते कारण बराच उशीर झालेला आहे. धरुणी पहा वेश तो मानवाचा, जगी जन्मला अंजनी माळसाचा, तया शोभते नाम हे रामदास, नमस्कार माझा तयाच्या पदास. जय जय रघुवीर समर्थ. आज आमच्या मालेगावला सुद्धा एक समर्थांची अशीच मंदिर आहे. इथे उत्सव असतो आणि आज श्रीधरांनी सुद्धा या ठिकाणी नवीन समर्थांची मूर्तीची स्थापना इथे केली आहे आणि त्याची इच्छा होती की समर्थांच्या समोर असल्यामुळे समर्थांचं आख्यान लावावं म्हणून आज समर्थांचं आख्यान सेवेसाठी घेतलेलं आहे. समर्थांचे चरित्र बरेचसे सर्वांना माहितीच असेल. समर्थ अगदी छोटे होते, लहान होते, 6 वर्षाचे होते. त्यावेळेस अंधारामध्ये जाऊन बसले, पद्मासन घालून बसले होते आणि आई शोधत गेली. तेव्हा आईने त्यांना विचारलं, बाळा काय करतोयस एवढ्या अंधारात? तेव्हा
काय उत्तर दिलं होतं? चिंता करतो विश्वाची. इतक्या लहान वयात समर्थांनी चिंता करतो विश्वाची म्हटलं, कारण त्यांचा जन्मच मुळी हा आपल्यासारखा संसार करण्यासाठी झालेला नव्हता. त्यांना विश्वाचा संसार करायचा होता. विश्वाची माझे ज्ञानेश्वर माऊली म्हणले त्याप्रमाणे. पण आई ही साधी भोळी, आई ही आईच असते शेवटी. ती संतांची असली, आपली असली, कोणाची असली, ती आईचं हृदय असतं. आईला वाटायचं की आपल्या बाळाचं लग्न व्हावं आणि सुनबाई घरात आणावी. समर्थांची लग्न करण्याची इच्छा नव्हतीच, कारण त्यांना लग्न करायचंच नव्हतं. आणि म्हणून सावधान म्हटल्याबरोबर तयास वाटे वैराग्य करावे, तयाने काहीच न करावे, उठोनी वाटेसी लागावे दिगंतरावे. त्याप्रमाणे समर्थ लग्नाच्या बोहल्यावरून पळाले. ते थेट कुठे गेले? नाशिकला. नाशिकला टाकळीच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गोदावरी आणि नंदिनी याच्या संगमावर समर्थांनी 2 तप प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं, रामाची उपासना केली. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी समर्थांना दर्शन दिलं. आणि आता भगवंताची प्राप्ती झाली आणि माझं सगळं जे पाहिजे ते मिळालं असं म्हणून समर्थांना चालणार नव्हतं. कारण संत कशासाठी आहे? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकार आहे. त्यामुळे आपल्याला आलेली अनुभूती ही सगळ्या जगाला कळावी, सगळ्यांना भक्ती मार्गाला लावता यावं. आणि तो काळ फार मुघलांचा काळ होता. त्यामुळे आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या राज्याला कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल, कसं सहाय्य करता येईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं हिंदवी स्वराज्य स्थापन करता येईल, यासाठी समर्थ देशाटनाला. समर्थ एक गाव झालं की दुसऱ्या गावी जायचे, दुसऱ्या गाव तिसऱ्या, आणि प्रत्येक गावाला जाऊन समर्थ काय करायचे? तर समर्थ तरुण मुलांना जमवायचे आणि तरुणांना जमवून त्यांना शक्तीची उपासना करायला लावायचे. बाबांनो, धकाधकीचा मामला कैसा घडेल अशक्ताला? अशक्त राहून चालणार नाही, कारण मुलांचं राज्य आहे. त्यामुळे सशक्त व्हायला हवं आणि सशक्त होण्यासाठी काय करायला हवं? व्यायाम करायला हवा. म्हणून समर्थ स्वतः आखाड्यामध्ये उतरून तरुण मुलांना स्वतः योगासन शिकवायचे, दंड बैठका काढायला शिकवायचे, सूर्यनमस्कार सांगायचे, कुस्ती शिकवायचे. फावल्या वेळामध्ये छोट्या छोट्या मुलांना जमवून त्यांना छान छान रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगून त्यांच्यावरती संस्कार करायचे. आणि संध्याकाळ झाली की समर्थांची कीर्तन व्हायची. आता असं चालत असतानाच एक गाव, दुसरं गाव, तिसरं गाव असं करत करत, कारण पायी प्रवास होता समर्थांचा. त्यावेळेस काही गाड्या वगैरे असं काही नव्हतं. असं करता करता समर्थ एकदा आपल्या जन्मगावी, त्यांचं गाव म्हणजे जाम हे त्यांचं जन्मगावी ते फिरत फिरत आले. आणि कशासाठी आले? आपल्या आईला भेटायला आले. एके समयी आले समर्थ भेटावयास मातेला, जांब ग्रामी बुधो पैसा वृत्तांत काय तो झाला. समर्थ आपल्या आईला भेटायला आले. किती वर्षानंतर? 2 तपानंतर. 24 वर्ष झाले होते समर्थ आईला भेटले नव्हते. आणि आईला आज 24 वर्षानंतर घरी आलेले आहे. आणि विशेष काय आहे या कीर्तनाचं? विशेष हे काय की याच्यातलं पूर्ण आख्यान जे आहे ते रामदादांनी तयार केलेलं आहे. सगळे पद जे आहेत ते दादांनी लिहिलेले आहेत. आणि असेच त्यांनी 10 आख्यानं तयार केली आहेत समर्थांच्या जीवनावरती. तर तो जो मातृभेटीचा प्रसंग आहे तोही खूप सुंदर आख्यान आहे. कधीतरी ऐकू येईल तुम्हाला. समर्थ 2 तपानंतर आईला भेटायला आलेले आहे. आईशी खूप गप्पा चाललेल्या आहेत. तर कोणत्याही लेकराला असं वाटतं खूप दिवसांनी आई भेटली की किती गप्पा मारू, काय करू, असं करू, कोणत्या कोणत्या गोष्टी सांगू. समर्थांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या घरातून निघाल्यापासून. तर समर्थांना काय काय अनुभव आले, कसे प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं, काय काय झालं. कपिल गीता नावाचा ग्रंथ समर्थांनी आईला समजून सांगितला. अनेक श्लोक सांगितले. त्यांनी काय काय लिहून काढलं साहित्य ते सांगितलं. सगळा वृत्तांत समर्थांनी आपल्या आईला सांगितला. आईला एका गोष्टीचं वाईट वाटू लागलं की एवढा गुणवान मुलगा माझा, इतकं
इतका गुणवान, पण याचा सहवास मला लाभलाच नाही. असं का झालं असेल? भगवंताने असं का केलं असेल की पुत्र वियोगाचं दुःख का आलं माझ्या वाट्याला? इतके वर्ष झाले माझा मुलगा माझ्या जवळ नव्हता, असं का झालं असेल? मग आईला एकदम आठवलं, काय झालं होतं गड्या, कशामुळे असं झालं? एकदम आईला आठवलं. काय आठवलं आईला? बालपणी तुझं असं कशामुळे झालं? तू छोटा होता, छोटस बाळ होता, तेव्हा झालं काय की तुला नायटे नावाचा आजार झाला. आता त्या काळामध्ये मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलेलं नव्हतं की पटकन त्याच्यावर इलाज होत होते, असं काही नव्हतं. म्हणून माय मावल्या देवाला नवस करायच्या की माझ्या बाळाला बरं होऊ दे, मी दर्शनाला येईल. आता राणूबाई पण माताच होत्या समर्थांच्या, त्यांनी पण आपल्या बाळाला बरं वाटावं म्हणून माहूरच्या रेणुका मातेला नवस केला. नवस सांगितला की म्हणे माझं बाळ जर बरं झालं तर मी तुझ्या दर्शनाला, माझ्या बाळाला घेऊन मी तुझ्या दर्शनाला नक्की येईन. बरे झाल्या मम बाळ दर्शनासी, बरे झाल्या मम बाळ दर्शनासी, रेणुका मातेला कबूल केला होता की मी तुला दर्शनाला घेऊन येईल. नवस फेडला नाही अंबा गोपली वाटे जाणू, पुत्र वियोगाचे दारुण दुःखाले भोगणे. आता मला आठवलं की तो नवस फेडायचा राहून गेला. काय करू? त्यावेळेस घरातल्या कामातून मला वेळ मिळाला नाही. तू थोडासा मोठा झाला आणि घरातून पळून गेलास. मग कसं जाऊ, कसा नवस फेडू? तो नवस फेडायचा राहिला. त्याच्यामुळे माझ्या वाट्याला हे पुत्र वियोगाचं दुःख आलेलं आहे. अवसर प्राप्त न झाला फेडाया नवस जो असे केला. नवस फेडायला मला वेळच मिळाला. पण आता जाऊ दे, जे झालं ते झालं. पण बाबा तू आता एवढं सगळं भारत भ्रमण करतो आहेस, पायी प्रवास करतो आहेस, सगळीकडे जातो आहेस, तर आता एक काम कर. आता मी तर काही जाऊ शकत नाही, मी आता म्हातारी झालीये, माझ्याच्याने चालवत नाही. पण तू एक काम कर की तू गडावर जाऊन रेणुका मातेचं दर्शन घे. अवसर प्राप्त झाला वेळाया नवस जो असे केला, परी तू दर्शन घ्याया जाई गड माहुरासे. पण तू मात्र दर्शनाला जाऊ. आता समर्थांनाही तेच पाहिजे होतं. समर्थ फक्त आईला भेटायसाठी म्हणून आले होते, तिथे त्या मायेमध्ये गुंतायसाठी आले होते का? पुष्कळ दिवस झालेले होते आणि आईला सोडून जावत नव्हतं. कारण जातो म्हटलं की आईला डोळ्याला धारा लागायच्या, त्याच्यामुळे त्याचा पाय निघत नव्हता. पण त्यांना जायचं तर होतच, घरात गुंतायचं नव्हतं, मायेत गुंफटायचं नव्हतं. मग समर्थ म्हणाले, समर्थांच्या पत्त्यावर पडलं ते की आईने म्हटलं की तू दर्शन घ्यायला जा. त्यांच्या मनाजोगं झालं. समर्थ म्हणाले, फार बरे
फार बरं झालं गड्या, आपल्याला आईने या कारणाने का असे ना आपल्याला घरातून बाहेर पडता येणार. समर्थांचे दोन पट्ट शिष्य होते. कोण? एक होते कल्याण स्वामी आणि दुसरे होते उद्धव स्वामी. दोघांनाही सोबत घेऊन समर्थ माहूरला जायला लागले. पायी प्रवास होता. झप 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 पावलं टाकत समर्थ माहूरच्या गडावरती जाऊन पोहोचले. समोर रेणुका मातेला बघतात आहे, हात जोडले आणि अष्टसात्विक भाव जागृत झाले. म्हणाले, आई दिवस फार खराब आहेत. यौवनांचं राज्य होतं, स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, सगळीकडे अत्याचार माजलेला होता, सगळीकडे अंधाधुंदी माजलेली होती आणि जे निष्पाप जीव होते त्या निष्पाप जीवांचाही चुराडा होत होता. तेव्हा समर्थ म्हणाले, आई आता तुला खड्ग हातात उचलणं भाग आहे. आता तुझं खड्ग घे आणि दुष्टांचा संहार कर. माहूरगड वासिने आनंद वरदायिने आये तो त्रिभुवने ग धावते श्रीपादुका माहूरगड वासिने आनंद वरदायिने काही अंतरावर दत्ताची टेकडी आहे. काही अंतरावर समर्थांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि तिथून त्या टेकडीवरती समर्थ आणि कल्याण स्वामी उद्धव स्वामी तिघही जण झप 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 पावलं टाकत त्या दत्त टेकडीवरती गेले. तिथे दत्ताचं मंदिर आहे, पाहिले तू. तिथे गेल्यानंतर समर्थांनी गुरु दत्तात्रयांना साष्टांग प्रणिपात केला आणि बघतात तर काय दिसलं समर्थांना तिथे. गुरुचरित्राचे पारायण करीत होते ब्राह्मण 10-5 मिळून सन्मुख श्री दत्ताच्या. दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यानंतर बघतात तर त्या दत्तात्रयांच्या समोर काही ब्राह्मण गुरुचरित्राचं पारायण करत बसले. एक 5-10 ब्राह्मण बसलेले होते, त्यांचं वाचन सुरू होतं. समर्थ त्यांना म्हणतात, काय करताय तुम्ही, काय वाचताय. ब्राह्मण म्हणाले, कसले गोसावी येते, आम्ही काय पारायण करतोय. आम्ही इथे काही दुसरं कादंबरी नाही वाचून राहिलो, पारायण करून राहिलो. कसलं पारायण करता. एवढे कळलं नाही की अरे दत्ताचं मंदिर आहे तर इथे गुरुचरित्राचंच पारायण होणार की. गुरुचरित्राचं पारायण करताय म्हणले, असं का. बरं, छान छान, गुरुचरित्राचं पारायण करताय, खूप चांगली गोष्ट आहे, खूप जणांची श्रद्धा आहे. पण कशासाठी करतात हे, काय होतं याच्याने. कारण आता कसं आहे की कोणालाही पण फायदा काय आहे ते पहिले पाहायचं असतं. त्याच्यातून काही फायदा आहे का, आउटपुट आहे का. LIC काढतो, त्याच्यातून किती फायदा, किती टक्के फायदा आहे ते सांगा पहिले, तर काढतो. कसं आहे ते करताय पण त्याचा फायदा काय आहे, कशासाठी करताय, याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, काय तुमचा उद्देश काय आहे, हे करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे, कोणता हेतू मनामध्ये धरून तुम्ही हे पारायण करताय. हेतू कुठला धरून करिता पारायण तुम्ही सांगा.
चालविल्या. आम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी सगळी खटपट करतोय. पण समर्थ म्हणाले की तुम्ही आतापर्यंत कितीक जाहले पूर्ण आम्हाला ते सांगा पहिले, सांगा सांगा ते सांगा पहिले. एकदा दोनदा वाचून भगवंत प्राप्त होईल इतका भगवंत सोपा आहे का, इतका स्वस्त आहे का? आताच आपण पाहिलं की देव काही बाजारचा भाजीपाला नाही, इतकं स्वस्त आहे का? तो एक दोनदा पारायण केलं दत्त प्रगट झाले? शक्य नाही हे. किती का झाले, किती का झाले पूर्ण आम्हाला ते सांगा पहिले, सांगा सांगा ते सांगा पहिले. पाच सरुनिया गेले आता हे चालू गेले. फक्त पाच पारायण केल्याबरोबर तुम्हाला भगवंत प्राप्त होणार. अहो 5 नाही हो म्हणे, 5 ग्रंथ वाचून पूर्ण झाले. 5 ग्रंथ ते इतके वाचले, इतके पारायण केले की त्याच्यातले ते पानं खिळखिळे झाले, त्याच्यातले जे अक्षर आहेत ते अस्पष्ट झाले आणि आता ते हातात सुद्धा मी धरू शकत नाही, इतकं ते खिळखिळ झालेलं आहे. आणि म्हणून आता हा 6वा ग्रंथ हातामध्ये घेतला, 6वा ग्रंथ हातात घेतला आणि हे पारायण आम्ही सुरू केलेलं आहे. पाच सरुनिया गेले आता हे चालू गेले, पाच सरुनिया गेले आता हे चालू गेले. आज ग्रंथ वाचून पूर्ण झाले. किती पारायण केले असतील, म्हणजे आयुष्यभर पारायण केलेले आहेत. आता तर भगवंताने दर्शन द्यायला हवं की नाही. इतके पारायण केल्यानंतर समर्थांना ते पटलं. निशांत द्विजोत्तराय पुण्या, द्विज म्हणजे ब्राह्मण, द्विजोत्तराय पुण्या आसन मांडून तिथे बसले. समर्थ श्री गुरुदत्ता, समर्थ श्री गुरुदत्ता आळवणे ध्यान मग्न मग झाले. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम सीता हरे राम, राम राम सीता हरे राम, द्विजोत्तर ऐकून ब्राह्मणांचं उत्तर समर्थांनी ऐकलं, त्यांना ते पटलं आणि समर्थ लगेच दत्तगुरु महाराजांच्या समोर आसनस्थ झाले, पद्मासन घातलं आणि समर्थ बसले. तसेच त्यांचे शिष्य आजूबाजूला कल्याण स्वामी आणि उद्धव स्वामी सुद्धा आसन घालून बसले आणि त्यांनी सुद्धा भगवंताला प्रार्थना केली की भगवंता इतकी पारायण केलेली आहे त्यांनी, आता इतकी वाट पाहायला लावू नकोस. समर्थांनी दत्तगुरु महाराजांना प्रार्थना केली की भगवंता या ब्राह्मणांनी खूप पारायण केले आतापर्यंत, हे अत्रिसुता झडकरी थांबून येई, दर्शन देई. हे अत्रिसुता झडकरी थांबून येई, दर्शन देई. तू करुणेचा सागर असशी घट्टा, राखेण करीशी ममता. हे त्रिजगत दर्शन द्याया, कैसले
असता झडकरी धावून येईल आणि द्विज समूहा दर्शन देईल. या ब्राह्मणांना तू दर्शन दे. आता इतका कठोर होऊ नको. आता भगवंताला प्रत्यक्ष समर्थ हे संत आहे. संतांनी प्रार्थना केल्यानंतर भगवंत येणार नाही असं होईल का? समर्थांनी प्रार्थना केली, कळवळून प्रार्थना केली. ऐसी प्रार्थना आरंभिले दत्त भजन. कोणतं दत्त भजन आरंभ केलं? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आता प्रत्यक्ष संतांनी प्रार्थना केली, समर्थांनी प्रार्थना केली आणि मग भगवंत प्रकट होणार नाही असं होईल का? ऐसी प्रार्थना आरंभिले दत्त भजन आसमंत टाकला दंडन दत्त प्रगटले. आता भगवंत इतका सहजासहजी दर्शन देईल. तो भगवंत कसला आहे की इतका सहजासहजी नाही दर्शन देणार. तो परीक्षा घेतल्याशिवाय आम्ही विद्यार्थ्यांना पास करत नाही. भगवंत कसा पास करेल? एवढी परीक्षा घेतली आहे कठोर. आता अजून एक कठोर परीक्षा. भगवंत प्रगट झाले, पण कसे प्रगट झाले? दत्त प्रगटले मलंग होऊन, दत्त प्रगटले मलंग होऊन मायेच्या संध्यास्थानी वेद प्रगटले वेद पडून. दत्त प्रगटले मलंग होऊन मायेच्या संध्यास्थानी वेद प्रगटले वेद पडून. अजारूप शास्त्रांनी सर्व पुराणे प्रकट झाले. मलंग होऊन. आता मलंग माहिती आहे? मलंग म्हणजे ते असे लोक असतात की त्यांच्या सोबत खूप मोठे उंट, बैल, त्यांच्यासोबत काही बकऱ्या, कोंबड्या, असं खूप काही त्यांच्यासोबत लवाजमा असतो. आणि त्यांच्या त्या उंटांच्या पाठीवरती असे ते बाजा वगैरे ठेवतात आणि त्यांच्यावरती सगळं सामान ठेवून ते एका गावाहून दुसऱ्या गावाहून असे जात असतात. म्हणजे एका ठिकाणी राहते. असं सगळं रूप घेऊन, मलंगाचं रूप घेऊन दत्त महाराज त्या मंदिराच्या समोर उतरले. आता मलंग भगवंतच होते. ते मलंगाचं रूप घेतलेले. 56 इंच का सीना, गोरे पान, हे धारधार नाक, त्यांची ती दाढी, टपोरे डोळे आणि त्यांची ती तो झब्बा घातलेला काळा, हातामध्ये कडक, असं त्यांचं रूप. आणि कडुलिंबाचं झाड होतं. त्या झाडाखाली बास टाकली, खाट, त्याच्यावरती वाकळ टाकली. वाकळ म्हणजे गोधडी.
आमच्या तिकडे वाकळ शब्द, वाकळ टाकली त्याच्यावर भगवंत बसले, आपले स्वामी समर्थ महाराज बसतात की नाही तसे, आणि हातामध्ये ती गुडगुडी असते त्यांची, ती गुडगुडीचा एक झुलका ओढला. सोबत होती त्यांची माया बीबी ब्रह्माची. सोबत कोण कोण होतं? अजारूप शास्त्रांनी धरले. शास्त्र किती आहे? 6 शास्त्र. अजारूप शास्त्रांनी धरले सर्व पुराणे, झाले 18 पुराण. 18 पुराण कोंबड्यांच्या रूपामध्ये आले. दत्त प्रकटले मलंग हो मुनी निज मायेच्या सत्या स्थानी, वेद प्रकटले बैल. 4 वेद कशाचं रूप घेऊन आले? बैलाचं रूप घेऊन आले. वेद प्रकटले बैल मुनी, अजारूप शास्त्रांनी धरले सर्व पुराणे मुकुट झाले. एक गोडके त्या पाठी मांडले काटे फुलचे काढले. हजरत सारे बसले त्यावर, हजरत सारे बसले त्यावर, बाजी मागे पाणी कली कोरडी तशी पाणी ऐशी स्वार. एक प्रकटली करती सगळे ते एवढे बैल आले, ते कोंबड्या आल्या, बोकड आले, हे सगळे काही ब्राह्मण इथे पोथी वाचतात आहे, पारायण करतात आहे. हा एवढा मोठा लवाजमा इथे झाडाखाली आला जमला. आता हा मलंग रूपी ते भगवंत तिथे आपल्या गुडगुडीचा एक झुरका ओढला आणि आपल्या बीबीला आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? भूकल की है बीबी जल्दी जल्दी पकाओ खाना. भूकल की है बीबी जल्दी जल्दी पकाओ खाना. झूले भरेंगे अंधेर नगर, झूले भरेंगे अंधेर नगर. एक मुझे करना काटो हेलो, कर देना हंसी को काटो हेलो. माया बीबीला आज्ञा दिली. अरे मुझे जोर से भूक लगी है. मोठी हंडी होती त्यांच्या सामानामध्ये. झट से वो चूल्हा बनाओ और वहां पे वो हंडी रखो. बहुत जोर से भूख लगी है. और वो हंडी में क्या पकाने को डालो? वो बैल है अपने. कितने बैल थे? 4. काटो सबको, डालो उस हंडी में. माया बीबी ते नवऱ्याची आज्ञा पालन करणारी होती. तिने आपल्या सामानातून हे भल्ला मोठा सुरा काढला, केली त्या बैलाजवळ. बैलाचं एक शिंग धरलं, खटाकन त्याच्या त्या मानेवर मारला. कसा मारला कसा हे रक्ताची चिर काढली उडाली. खट 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 त्याचे तुकडे तुकडे केले. ते शिंग दोन्हीच्या दोन्ही धरले, त्या हंडीमध्ये दाबले. सगळा बैल पूर्ण कापून काढला, मोठे मोठे तुकडे केले, त्या हंडीत टाकले. पहिला कापला, दुसरा पकडला, दुसरा कापला. त्याचा लोट. आता सगळा उतार त्या मंदिराकडे, सगळं रक्त तिकडे वाहून राहिलं. आता लक्ष उडलं ना पारायणातून. हे काय पाहून राहिलं म्हणे बाबा आपण? मंदिर दत्ताचं आपण इथे पारायण करतोय आणि हे लोक काय म्हणे पशुहत्या करून राहिले. हे काही बरोबर नाही. म्हणे आपण इतके वर्ष झाले पारायण करून राहिलो, कशाला कोणाकडे लक्ष देतात? आपलं आपलं वाचानं, कशाला कोणाच्या भानगडीत पडतात? बसा म्हणे वाचा चुपचाप आपलं आपलं. बसले बा पुन्हा वाच. हुजूर, चारों भी बैल काट के डाल दिए, फिर भी हंडी भरी नहीं. अरे नहीं भरी तो क्या हुआ? वो बोकड़ है ना, वो सब काट डालो और डालो उसमें. भूख जोर से लगी है, मुझे बहुत खाना है आज. पुन्हा गेली, एकेका बोकडाला धरलं, खटाव 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 कापलं. किती बोकड होते? 6 बोकड होते. 6 षडशास्त्री सगळे बोकड धरले
कापून टाकले त्याच्यात. ते पाहून राहिले सगळे ब्राह्मण. अरे म्हणे तिने तर बोकडही कापले म्हणे. आणि तुम्हाला काय करायचं? बोकड कापले, तुम्हाला कापलं का? बसा चुपचाप, वाचा आपलं आपलं. पुन्हा बसले वाचत. बा ते मन काही लागे ना. एक डोळा हळूच तिकडे पाहायचाच काय चाललंय. अरे हुजूर, वो बोकड़ भी डाल दिए, फिर भी हांडी भरी नहीं, अब क्या करूं? अरे क्या बीवी है बोले ये झंझट करने वाली, कुछ दिमाग चलाओ ना. वो मुर्गियां है ना, सब मुर्गियां डाल दो. गेली बापा, प्रत्येकीला पकडली त्याची तंगडी, त्याची मान मुरगळली, टाकली त्या हांडीत. एकेकीला धरलं, मुरगळली, टाकली. असे करत करत किती मुर्ग्या होत्या? 18 मुर्ग्या होत्या. सगळ्या मुर्ग्या टाकल्या. ते लोक म्हणे काय बाई आहे म्हणे, बाई हे म्हणे अशी बाईच नाही पाहिली म्हणे कधी आयुष्यात. इतकी दुष्ट बाई, स्त्रीला म्हणजे प्रेमाचं हे म्हणतात आणि सागर म्हणतात, आणि ही बाई म्हणे अशी पशु हत्या करून राहिली अशी कशी बाई आहे म्हणे. बाई आहे की चांडाळी नाही म्हणे. किती चांडाळी ना, किती चांडाळी ना, दुष्ट से भारी, किती चांडाळी अरे हुजूर सबको काट के डाल दिया तो भी हंडी भरी नहीं, अब मैं क्या करूं? अरे क्या करूं क्या करूं, क्या कर रही? बोले वो बम्मन बैठे हैं ना वहां पे, बोले हम लोग लड़ी पकड़ेंगे, हंडी भर जाएगी, काटो बम्मन लड़ी पकड़ेंगे, हंडी भर जाएगी. हंडी नाही भरती असं म्हटल्याबरोबर कशाचे ते पारायण, कशाचं काय तिथेच तसं टाकलं. ऐसे ऐसे ऐकता असं फरमान ऐकलं ब्राह्मणांनी. आणि मग काय झालं? ऐसे ऐकता फरमान घाबरून गेले ब्राह्मण, पळाले पाय लावून जीवाला वाचवा. काय सर सलामत तो पगडी 50 काय करता मारलं, इतके कापले. आपल्याला कापायला काय वेळ लागते तिला? ती बाई किती दुष्ट बाई आहे आपण पाहिलं. सगळ्यांनी तिथेच ते ग्रंथही तिथेच टाकला, झोळी तिथेच टाकली, सगळं तिथेच टाकलं. जे धूम पळाले, आपला धोत्राचा सोगा धरला, जे पळाले. मागे म्हणून पाहिले तयार नाही की काय झालं नेमकं. सगळे पळाले. अरे हुजूर क्या करूं, बम्मन भी भाग गए बोले, अब क्या करूं? अरे भाग गए तो भाग गए, वो तीनों बैठे हैं ना बोले वहां पे. 3 कोण बसले होते? समर्थ बसले होते, कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, वो तीनों बैठे हैं ना बोले वहां पे. वो तीनों को काट के डाल दो, लेकिन मुझे तो खाना है आज. काटो तीनों को. माया बिबी सुरान हे पुन्हा येता घाबरला कल्याण, तैसाच उद्धव दोघे जण कलित गात्र काय सांगावं या बाईचं. एवढे कापले, आपल्याला कापायला काय वेळ लागते. थोडीशी भीती मनामध्ये, पण सद्गुरु सोबत होते. सद्गुरु कसे असतात? आपल्या शिष्याच्या मनामध्ये थोडस जरी चलबिचल झाली की सद्गुरूंच्या लगेच लक्षात येते. समर्थाने दोघांच्या पाठीवर हात ठेवला आणि समर्थ म्हणाले, तेव्हा सद्गुरु श्री समर्थ वदती, माहो शिष्या प्रती कल्याण
प्राणाच त्रास होईलशी वाहालवी मानवी आई येत समीप कष्टला वावे नरती भर कामाया बघमानती म्हणूया तव अंगरा हो स्थिर अवधूत कल्याणा आपली आई आपल्या जवळ येते आणि शांत राहा. सद्गुरूंनी शांत केल्याबरोबर कल्याण स्वामी शांत झाले, बुद्ध स्वामी शांत झाले. माया बीबी आली आपला सुरा चकचक चकचक घेऊन त्या कल्याण स्वामीच्या जटा होत्या त्या अशा धरल्या आणि असा एक सुरा मारणार तितके सगळं गायब झालं आणि एकदम त्या ठिकाणी लक 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 सगळा प्रकाश पसरला. सगळ्या मंदिरातल्या घंटांचा नाद ऐकू येऊ लागला. हजारो त्या ठिकाणी दीपमाळा प्रज्वलित झाल्या आणि एकदम तिथे दत्तगुरु प्रकट झाले. अवधूत काय रूप होतं त्यांचं. दत्तगुरु महाराजांचं समोर श्वान होते, गाय होती, पांढरी शुभ्र गाय उभी होती समोर आणि हातामध्ये झोळी कमंडलू असं ते सुंदर रूप प्रकट झालं. कसे दिसत होते ते विष्णू आणि महेश्वर समोरी बसले बलारे दत्तगुरु समर्थांनी आणि दोन्ही शिष्यांनी भगवंताला साष्टांगपणे प्रणिपात केला आणि समर्थांनी हात जोडले, म्हणाले भगवंता किती हा कठोर झालास रे. निशात कठोर पुणे ऐसे, कठोर पुणे ऐसे कैसे हो चित्त झाले दत्ता. आतुर द्विज तव दर्शन, आतुर द्विज तव दर्शन ध्याया करी कृतार्थ अवधूता. एवढा निष्ठुर होऊ नको. किती पारायण केले तुझ्या दर्शनासाठी आणि त्यांना पळवून लावलंस आणि मला दर्शन दिलंस. असं करू नकोस. अरे जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला
काय प्रश्न विचारला होता समर्थांनी? त्या ब्राह्मणांना काय प्रश्न विचारला होता? हे तू कुठला धरून करिता पारायण तेव्हा कोणत्याही ब्राह्मणाने मला असं नाही म्हटलं की बा माझ्या मुलाला नोकरी लागू दे म्हणून मी पारायण करतो, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे म्हणून मी पारायण करतो, माझी बायको आजारी असते तिला बरं होऊ दे म्हणून पारायण. असं संसारातल्या कुठल्याही गोष्टी त्या ब्राह्मणाने मागितल्या नाही. उलट त्यांनी मला काय उत्तर दिलं? सगळ्या ब्राह्मणांनाही दर्शन दिलं, सगळ्यांना दर्शन झालं, भगवंताचं दर्शन झालं, खऱ्या भक्तीमुळे दर्शन झालं. आणि संत हे असे मायाळू असतात. घडवूया दत्त दर्शन कृतार्थ केले ब्राह्मण, जगी दयाळू संत सज्जन भेटविती ईश्वरा. भगवंता संतांच्या कृपेने भगवंताचं दर्शन होतं. म्हणून त्यासाठी आपल्या मनामधली भक्ती ही खरी भक्ती असली पाहिजे. जोपर्यंत खरी भक्ती असेल तरच भगवंत प्राप्त होतो. आणि म्हणून ही खरी भक्ती आणखीनही एका भक्ताच्या हृदयामध्ये आहे. म्हणून तीही एकदा त्या प्रियंकाने या भगवंतासाठी एक छोटस भजन गावं अशी मी तिला या ठिकाणी आग्रहाची विनंती करते. आणि त्यानंतर आपण भैरवी पटकन
एक मधुर Sorry.
2 मिनिटं खाली बसा सगळेजण. हे सगळ्यांना प्रसाद दिशी शिरोदे तुम्ही जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती केली. आपल्याला या ठिकाणी कीर्तन सेवा समर्थ चरणी समर्पित करते आणि सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला नमन करून या ठिकाणी कीर्तन सेवा थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. बस 2 मिनिटं ताटली घेते मंत्र तिकडे तिकडे पलीकडे सगळ्यांच्या जागेवर देतात त्या समर्थ जरी ते मी बोलतो नाही मी बोलतो 2 मिनिटं बोलतो बस नाही उभं राहून बोलतो 2 मिनिटं फक्त. अगदी प्रसाद मिळेपर्यंत 2 मिनिटं बोलतो सगळ्यांसाठी. या समर्थ सदनामध्ये आज अतिशय सुंदर एक कीर्तन आपल्याला ऐकायला मिळालं. माझी लहान भगिनी मंजुश्री तिचं फार कौतुक वाटते मला. खूप छान कीर्तन केलेलं आहे तिने. तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळे आख्यानं एकही कागद चिटोरा न पाहता 25 आख्यानं तिने मुखोद्गत केलेले आहेत. त्याचा मला विशेष अभिमान वाटतो. आणि निष्ठेने अभ्यास करणारी विद्यार्थी म्हणून मी तिच्याकडे पाहतो. माझी बहीण आहे म्हणून मला तिचं कौतुक वाटते असं अजिबात नाही आहे. ते कौतुक याच्यासाठी वाटते की तो निष्ठावंत आहे. तर त्या निष्ठावंत असल्यामुळे त्याला ते सगळं प्राप्त झालेलं आहे. आज दुग्ध शर्करा योग आहे. दुग्ध शर्करा योग कोणता? प्रियंकासाठी आपण सगळे इथे आले आहात. काय की आपल्या घरी नवीन कोणीतरी येते आहे त्याचं आज खरं स्वागत आहे. त्या स्वागतासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि या स्वागतामुळे आपण सगळे प्रसन्न आहोत. मुलाला आत्मज असा शब्द आहे आणि मुलीला आत्मजा असा शब्द आहे. ते आत्मज येईल की आत्मजा येईल माहित नाही, पण तो आत्मा आहे हे महत्व आहे. आत्म्यातून प्रगट झालेला आहे. आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा कीर्तन ऐकायला मिळालेलं आहे. हे त्याचं भाग्य आहे. दुसरं भाग्याची गोष्ट अशी आहे की हे समर्थ सदन जे आहे ते माझ्या वडिलांनी पाहिलं नाही, माझ्या गुरूंनी पाहिलं नाही, पण त्या सद्गुरूंच्या कृपेने म्हणजे माझे सुनीलदादा चिंचोळकर महाराज यांनी पाहिलं नाही, पण त्यांच्या कृपेने आपण इथे सगळेजण भक्ती करतो आहोत. आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्याची, आपणा मागे जगदीशाची, भजत जावे असे माझे गुरु मला शेवटी जाताना म्हणाले होते. माझ्या मागे कोणीतरी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. माझ्या वडिलांची तीच इच्छा होती. आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये म्हणजे संत सहवास असल्यामुळे भक्तीची आवड आम्हाला बालपणापासूनच आहे. माझं अजून एक भाग्य चांगलं आहे की आताच म्हणजे 8 जूनला श्रीधरचं लग्न झालं. आणि ते लग्न झालं ज्या मुलीबरोबर लग्न झालं ती म्हणजे आसावरी. ती आसावरी इतकी गुणवंत मुलगी आम्हाला मिळालेली आहे सून म्हणून. आताच तुम्ही पाहिलं तिचं उत्तम तिचं तबला वादन पाहिलेलं आहे. ती ज्या कुटुंबातून आली आहे ते कुटुंब सुद्धा तेवढंच योग्यतेचं आहे, तेवढं श्रेष्ठ ज्येष्ठ आहे. तेही कीर्तनकारांचं घराणं आहे. 7 पिढ्यांपासून त्यांच्याकडे कीर्तनकार आहे. आता शंकराचार्यांचा पुरस्कार तिच्या बाबांना मिळालेला आहे. आदरणीय विनोदबुवा खोंड यांना तो पुरस्कार मिळाला. अशा कुटुंबातून चांगली मुलगी या कुटुंबाला अजून मोठं करण्यासाठी आलेली आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. माझ्या 2 भाच्या इथे आलेल्या आहेत. मुंबईहून माझी रेणू आली आहे. हिच्या 2 मुली इथे आलेल्या आहेत. ही मुंबईहून आलेली आहे मथुरा. आपण इतक्या कोकणमधून इतक्या दुरून इथपर्यंत आले आहेत. आमची जावई आलेली आहेत.
काय आनंद आहे हा. एक लक्षात घ्या, या जगामध्ये सुख कशाला म्हणतात असं जर कोणाला वाटत असेल तर जे आपण खातो पितो राहतो याला क्षणिक सुख म्हणतात. एक चिरंतन सुख आहे. म्हणजे भली माय बापे भले मित्र बंधू सदा सोयरे राखती स्नेह वादू सुना लेकुरे एक मेळा सुखाचा जगी जाणजे योग हा सुकृताचा. आपल्या घरामध्ये असे चांगले लोक एकत्र येणे आणि यांच्या पोटी जन्माला आलेली जी मुलं आहेत हे सुद्धा मुलं आपल्या पुढची जी आपली धरोहर आहे ही चालवण्यासाठी आलेले आहे आणि त्याच्यासाठी ते येत आहे. म्हणून त्यांच्यावर आपण संस्कार केले पाहिजे. नुसते आपण त्यांना जन्म घालून चालणार नाही तर ते मुलं चांगली झाली पाहिजे. या राष्ट्राच्या साठी उभारणीसाठी त्यांचं काम झालं पाहिजे. राष्ट्राय स्वाहा इदम न मम या समर्थांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे हे सगळं राष्ट्राचं आहे. आपलं काय आहे, आपण सुद्धा राष्ट्रासाठी आहोत. आता तिने कीर्तनामध्ये खूप सुंदर सांगितलं, भक्तीचे अनेक प्रकार आहे, भक्तांचे अनेक प्रकार आहे. कोणी कोणासाठी झटतो, कोणी देवभक्त आहे तर कोणी राष्ट्रभक्त आहे. आता आमची दीपाताई राष्ट्रभक्ती करते की नाही, एवढी मोठी राष्ट्रसेवा आहे, एवढी मोठी. इतकं साधी गोष्ट नाही आहे. देवसेवेपेक्षाही कठीण सेवा राष्ट्रसेवा आहे. असो कोणती सेवा असो पण ती शेवटी भगवंताकडे नेते. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती. त्यामुळे आम्ही सगळ्या कुठल्याही देवाला नमस्कार करा, त्याला जाऊन पोचतो. मी आज विशेष कौतुक करतो मंजुताईचं आणि विशेष कौतुक करतो मी आसावरीचं. आणि माझा गुणवान मुलगा चिरंजीव श्रीधर हा गुणवान आहे हे मी सांगायचं काम करतो. तितकाच गोड आहे हा. आणि छान उत्तम पेटी वादन केलं, त्याचंही कीर्तन उत्तम एखाद दिवशी ऐका. उत्तम कीर्तन करतो तो. आसावरी उत्तम कीर्तन करते. आपल्या कुटुंबामध्ये इतके गुणवंत मुलं आहेत हे आपलं भाग्य आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि आजची कीर्तन सेवा संपन्न झाली असं जाहीर करतो. जय जय जय.